दोन तीन रत्नागिरी येथे आयोजित सागर महोत्सवास गुरुवारी सकाळी कर्ला चिंचखरी क्षेत्रातील खारफुटी सफरीने प्रारंभ झाला। आसमंत बेनेवोलन्स फाउंडेशनतर्फे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। शुक्रवारी सकाळी 9 वाजता अंबर हॉल येथे नामवंत शास्त्रज्ञ डॉक्टर शैलेश नायक यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे। 18 जानेवारीला महोत्सवाचा समारोप होणार आहे। गुरुवारी सकाळी खारफुटी सफरीने महोत्सवास प्रारंभ झाला। सफरीमध्ये मुंबई, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील पर्यावरण अभ्यासकांसह विद्यार्थी वर्गाचाही मोठा सहभाग होता। तज्ज्ञ मार्गदर्शक हेमंत कारखानीस यांनी उपस्थितांना खारफुटी आणि त्यामधील जैवविविधतेची सुरेख माहिती दिली। आपण पर्यावरण प्रेमी आहोत सांगायची गरज नाही, तरी सुद्धा मी प्रत्येक ट्रेलच्या सुरुवातीला काही इन्स्ट्रक्शन देतो। बायोडायव्हर्सिटी एन्जॉय करा, पण त्याला कधीच नुकसान पोचून देऊ नका। तुमच्या क्युरिओसिटीमुळे साठी एखादं पान तोडणं वगैरे चुकीची गोष्ट आहे। कुरवाळा, त्याचा फील घ्या, त्याचा स्पर्श अनुभवा, पण कधीच त्याला डॅमेज करू नका। इकडे मी बोटीला थांबायला किंवा स्लो करायला सांगितलं, कारण हा जो भाग आहे हा ब्राह्मिणी काईट म्हणून जो एक पक्षी असतो, तर तिचा हा रुस्टिंग प्लेस म्हणजे राहण्याचा किंवा घरटं बांधण्याचा ही जागा आहे। कधी कधी इकडे अशी 50-50 ती जी घारी असतात त्या ब्राह्मणी घार त्या इकडे थांबलेल्या असतात। ज्या वेळेला नाईट सफारी आम्ही करतो किंवा नाईट बोटिंग करतो, त्यावेळेला आमच्याकडे काही फ्लडलाईट्स असतात आणि त्या आम्ही इकडे जर मारल्या तर त्यांचे डोळे जे आहेत ते निखारासारखे चमकतात आणि असं डॉट 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 डॉटनी हे सगळं असं खारफुटीचं जंगल भरलेलं दिसतं। डोकं पांढरं असते। हो हो हो, डोक्यापासून छातीपर्यंत पाणी आणि बाकीच्या इकडे त्याचा मरून रंग असतो।